राजकीय वर्तुळातून आता एक महत्त्वाची बातमी। अजित पवार यांची दुपारी 4 वाजता आज पत्रकार परिषद होणार आहे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या आरोपांना अजितदादा उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवार काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नुकतीच त्यांनी काल दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि आपली भूमिका धनंजय मुंडे संदर्भातली ही स्पष्ट केली। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष असेल। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, अजित पवार यांची पत्रकार परिषद होते, नेमके कोणते मुद्दे पाहायला मिळतील? खास करून धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काय भूमिका ते मांडतील? मुख्यत्वे तर ही पत्रकार परिषद नाहीये, माध्यम जे सकाळपासून त्यांना त्यांची बैठक झाल्यानंतर तुम्ही बोला असं म्हणतात पुण्यातले, तर त्याला ते असं म्हणाले की 4च्या नंतर माझ्या सगळ्या बैठका झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन। म्हणजे त्याचा प्राधान्यक्रम हा त्यांनी ज्या वेगवेगळ्या कारणासाठी पुण्यामध्ये बैठका आयोजित केलेल्या आहेत ते आहेत आणि त्याच्यानंतर ते माध्यमांशी बोलतील। अर्थातच तेव्हा हाच पहिला प्रश्न असणार आहे की धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली त्यांची आत्ताची भूमिका काय आहे, कारण आजच संतोष देशमुख यांच्या खुनाला 1 महिना आणि 1 दिवस पूर्ण झालेला आहे। तर याच्यानंतर आता अजित पवार काय बोलतात, त्याबरोबरच अजित पवार आणि शरद पवार गट एकत्रित येण्यासंदर्भातल्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच्याबद्दल ते काय बोलतात। त्याशिवाय केंद्रीय पातळीवरतीच्या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही खासदार हे अजित पवार यांच्याबरोबर येऊ इच्छित आहेत अशी जी चर्चा आहे त्याच्याबद्दल ते काय बोलतात, असं सगळं विचारलं जाईलच। पण सगळ्यात महत्त्वाचा जो फोकस असेल तो माध्यमांचा धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला, वाल्मिक कराड यांच्या संदर्भातला आणि बीडचं पालकमंत्री पद ते घेणार का ह्या संदर्भात, तर याच्यावरती ते 4च्या नंतर माध्यमाशी बोलणार आहेत। पण पुन्हा एकदा ही पत्रकार परिषद नसून माध्यमांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी माझ्या सगळ्या बैठका झाल्यानंतर 4च्या नंतर उत्तर देतो आणि तेव्हा ते बोलतील तेव्हा ते महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।